14 ऑक्टोबर 1956 हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेला आहे. नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारला आणि मानवतेच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली. शतकानुशतकांच्या अन्याय, अस्पृश्यता आणि जातीभेदाच्या बेड्यात जखडलेल्या समाजाला त्या क्षणी नवा प्रकाश मिळाला. बाबासाहेबांनी केवळ धर्मांतर केले नाही, तर त्यांनी मानवतेचा पुनर्जन्म घडविला. मी जन्माने हिंदू आहे, पण मृत्यूपूर्वी हिंदू म्हणून मरणार नाही, या त्यांच्या निर्धारामागे केवळ वैयक्तिक भावना नव्हती, तर ती होती समतेची घोषणा. हिंदू धर्मातील असमानतेविरुद्ध आणि मनुवादाच्या अन्यायाविरुद्ध ही होती क्रांतीची दीक्षा. दीक्षाभूमीवरील लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत उच्चारलेले शब्द बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि हे केवळ मंत्र नव्हते, तर गुलामगिरीतून मुक्ततेचा जयघोष होते. बाबासाहेबांनी त्या दिवशी एकूण 22 प्रतिज्ञा दिल्या, ज्यातून माणसाला नव्या जीवनमूल्यांचा, समतेचा आणि विवेकाचा मार्ग दिला. या प्रतिज्ञांनी सांगितले की खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे न्याय, करुणा आणि विचार स्वातंत्र्य. बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेने एक नवं युग सुरू झालं. ते होतं ज्ञान, करुणा आणि समता या त्रिसूत्रीवर उभं राहिलेलं मानवतेचं युग. आज दीक्षाभूमी म्हणजे केवळ ऐतिहासिक ठिकाण नाही, तर ती आहे प्रेरणेचा अनंत झरा, जिथे प्रत्येक वर्षी लाखो अनुयायी एकच संदेश घेऊन परततात, बुद्धाचं तत्त्व, बाबासाहेबांचा मार्ग, हाच आमचा धर्म, हाच आमचा अभिमान.